प्रत्येकाला बचत गटाकडनं कर्ज हवं असतं, पण ते किती द्यायचं, कोणाला द्यायचं हे प्रायोरिटाईज करणं मस्त. बचत गटाचे पदाधिकारी म्हणून कर्ज वितरण करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. लघु उद्योजकांना, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, त्यांना कर्ज दिलं पाहिजे. प्राथमिक गरजांसाठी कर्ज, असा आपण विचार केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला वाटतं की गरीब महिलांचं आर्थिक सबलीकरण याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे. ते मस्त. अगं बाई, तुमची कामं चालू आहेत का? नाही म्हणजे अहो फक्त तुमचीच रूम पुसायची राहिली होती ना, म्हणून आले मी. हा, काय हरकत नाही, तुमचं चालू द्या, मी घेते माझी काम आवरून बेत ना. आईसाहेब, आज आपल्या घरी बरीच वेगवेगळी नवीन माणसं दिसत आहेत घर कामाला. मगाशी त्या तुमच्या विद्याबाईंच्या ऐवजी दुसऱ्याच कोणीतरी होत्या. आणि आता ही नवीन मुलगी कोण? ओ ताई, पायवर घेता का जरा? हो. तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही संजीवनी का? संजीवनी आई साहेबांच्या धाकट्या सुनबाई. हो का? हो. परफेक्ट, एकदम पैकीच्या पैकी मार्क बघा तुम्हाला. बरोबर ओळखलंय तुम्ही. हो, पण तुमच्याकडे एवढे नोकर चाकर असताना तुम्ही का कामं करता ही नोकरांची? आता नोकराची काय बोलताय ताई? समधी कामं ही माणसांचीच असतात नव्ह का? आहो ताई, आता आपल्याकडे जे नोकर असतात ते पण माणसंच असतात की नाही? आणि राहिला प्रश्न हितला, तर त्याचं काय आहे, आमच्या सासूबाईंनी आज आमच्या घरातल्या समध्या नोकरांना सुट्टी दिली हो. आमच्या सासूबाईंची शिकवण आहे बरं, की प्रत्येकाला कामाची काय म्हणतात बरं ते, श्रमाची किंमत असणं लय गरजेचं आहे. काय सांगता? हा मग खरंच. आणि तसं पण आपल्या स्वतःच्या घरची साफसफाई करण्यात आणि झाडू पोछा करण्यात कशाला पाहिजे कमीपणा, हो की नाही सासूबाई? माझ्या आईने पण मला हीच शिकवण दिली. अरे हो की, तुम्ही भेटला नाही का मगाशी तिला? ती हॉल मध्ये जी पोछा करत होती ना, ती. हा, कल्याणी बाई. हा, कल्याणी बाई.
माझी आई आहे ती. आणि ती पण मला मदत करते बर का. अगं बाई, तुम्ही उभ्या का? आओ बसा बसा बसा. आओ बसा की. अगं बाई, तुम्हाला डिस्टर्ब होतंय का माझ्यामुळं? सॉरी बर का. मी काय म्हणते सासूबाई, मी नंतर येते तुमची रूम पुसायला. हा बाहेरलं कामं पडलीत ना, ती आवरून घेते. अगाय काय विविध गुरुदर्शन फॅशन शो मध्ये चालला काय? कसलं सोंग? त्याचं काय सुजित भाऊजी, जरा येगळा जरा वाकडा पण एक नंबर फाकडा ट्रॅक आहे बघा. आणि ताजी ताजी खबर अशी आहे की आत्ताच मी एका आयटम बॉम्बची वाट पेटून आली आहे. आणि त्यामुळं तो आयटम बॉम्ब कधी पण माझ्या कानापासून फुटू शकतोय बघा. जरा वाकडा जरा फाकडा, आमच्याशी सिमिलर ट्रॅक आहे की तुमचा. एकंदरीत लईच विषय हार्ड केलेला दिसतोय. काय केलं काय? जे काय केलं ते एकदम खुल्लेआम केलंय बघा. त्यामुळे तुम्हाला कळलंच. आणि नाही कळलं तर मी तरी सांगेनच की. बरं ते जाऊ दे, तुम्हाला ज्या कामासाठी बोलवले ते काम करून येऊ चला. कसलं काम? वाकडं बी आणि फाकडं बी. जरा क्लिअर क्लिअर कळेल असं बोला की. असं कोड्यात बोललं ना आमच्या डोक्यात जाते. तेच माझ्या पण डोक्यातच गेले हो कुणीतरी. आपल्याला त्याच कामगिरीवर जायचंय. सुजित भाऊजी प्लीज नाही म्हणू नका बरं का. हे बघा, आय एम डिपेंडिंग ऑन यू. वा, कानडीतली एक म्हण सांगू का? अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आहो पण हे इंग्लिश आहे. माहिती आहे मला, पण आम्ही जेव्हा इंग्रजी बोलतो ना तेव्हा ते कानडीगत वाटते ऐकायला. मदतीला जो धावून येतो तोच खरा मित्र असा अर्थ आहे याचा. कळलं? आ मग कळलं की. वाटणे तेवढ्या ढ नाही तुम्ही. काय म्हणले? जायचं ना हो कामगिरी पत्ते करायला. हा चला, मी जरा अवतार बदलून येते. बदलाच. ए संब्या पेताडा, तुला एक महत्वाचं काम सांगायचं होतं. पण तू जर का असा दारू पिऊन जिल्ला ना तर तुझ्या तांगड्या तोडून ना खुटीला बांधून ठेवी. काम झाल्याशिवाय थेंबाला हात लावला नाही राहिला. बेस्ट. तुला एका महत्वाच्या ड्युटीवर पाठवायचं होतं. आपला एक खासम खास फ्रेंड आहे. फ्रेंड कसला? पाठचा भाऊच म्हण की. त्याच्या सगळ्या पैशाच्या व्यवहारावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. तो कधी कुठनं कोणाकडनं पैसे घेतो, तो कधी कुणाला पैसे देतो, तो देत नाही तर का नाही देत, दिले तर कोणाकडनं घेऊन दिले, या सगळ्या कुंडलीचे डिटेल अँड डिटेल मला पाहिजेत. रायदा बिनघोर राहा, काम चोख होईल. बर येऊ मी आता. ए बॅने, कुठं चालला रे? नाव्या नवरीच्या खोलीत चालल्यासारखा घाई घाईत चाललाय ते. अरे ज्या माणसाकडे जाणार आहेस त्याचा नाव गाव पत्ता काय विचारशील का नाही? काय रायदा, इतकं वर्ष तुमच्यावर काम करतोय, एवढं पण नाही करणार आम्हाला. माननीय, आदरणीय, सन्माननीय पंजाबराव सरकार. राईट ओळखलं का नाही? शाबास शाबास. म्हणून तू माझा एकदम खास माणूस आहेस. राय दादा, तुम्ही खासम खास म्हणता ना,
तवाच आपले टू पेटले बघा. पण रायादा एक विचारू काय? दोन विचार. दादा, पंजाबरावचा हिशोब मिटलाय ना आणि त्यांनी समज पैसे आणि उधारी चुकवली की मग तुम्हाला एवढी माहिती कशाला पाहिजे? केलीस ना घाण? विचारून घाण केलीस ना? तू विचारलं नसतं तर मला वाटलं होतं तुला थोडीफार काहीतरी अक्कल असेल म्हणून. पण तुला आता एवढं गिन्यान जाणून घ्यायचंय तर ऐक. एसीपी रणजितराव ढाले पाटील हा किल्ला जर का आपल्याला जिंकायचा असेल तर त्या किल्ल्याच्या परकोटाला भागदाड पाडला पाहिजे. आणि त्या परकोटाचं नाव आहे पंजाबराव. कळलं? नाही कळलं. तुझी पोच नाही तेवढी. धुव म्हणलं ना की धुवायचं. कळलं? जी. या कडेकडेने निघायचं. येतो बाबा. सगळ्या मुद्द्यांवर बोलणं झालंच आहे आपलं. उद्यापासून कामाला लागणं मस्त आहे. हं? बरं आहे. नमस्कार. नाना, संजीवनी, संजीवनी. काय काय झालंय सर? तुमचं नाव संजीवनी आहे? संजीवनीला घेऊन या ताबडतोब. हा, एक मिनिट. अहो नाही, म्हणजे तुमच्या पहिल्या हक्केलाच त्यांना हजर केलं असतं, पण त्या भाऊजींबरोबर, सुजित भाऊजींबरोबर बाहेर गेलेत. काय झालंय काय? त्याची चिंता तुम्ही करू नका राजश्री. जे काय झालंय आणि आता काय जे होणार आहे त्याची चिंता ती करेल. उद्दाम, उर्मट आणि वावरट संजीवनी ती चिंता करेल. आतापर्यंत सगळ्या चुका आम्ही पोटात घातलेल्या आहेत. आता चुकीला माफी नाही. काय झालं? नाही, म्हणजे संजीचं नाव ऐकलं तुमच्या तोंडून म्हणून विचार. अहो आईसाहेब, हे पैसे माझ्या डॅडींनी तुमच्याकडनं घेतलेले. इथं तुमचा मॅटर सॉल्व्ह झालाय बरं का. त्यामुळं पुण्यांदा माझ्या डॅडींना फोन करून त्रास द्यायचा नाही. तुमचा हिसाब इथंच सेटल झाला. असा कसा हिशोब सेटल होईल हो? तुमच्या वडिलांनी आमच्याकडनं पैसे घेऊन 20-25 दिवस आमचे फुकट घालवलेत. त्याचा मोबदला? तुम्ही नाव काय म्हणले हो तुमचं? रत्नाकर सामंत. हा, रत्नाकर सामंत. कसं आहे, एकदा ते पाकिट उघडून पैसे नीट मोजा. माझ्या डॅडींनी तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते. मी तुम्हाला 60,000 रुपये परत केलेत. अरे वा, पंजाबरावची पोरगी असून सुद्धा हिशोबाला पक्की आहेस की तू. बरोबर आहे, एकदम करेक्ट बोललात तुम्ही. हिशोबाला मी लय म्हणजे लय पक्की आहे. मग आता फायनल हिसाब पूर्ण करून टाकू? झाला की नाही, फुल अँड फायनल सेटलमेंट. म्हणजे
भर रस्त्यात माझ्या डॅडींच्या शर्टाला हात घातलात ना, त्याचा हा हिसाब. सामंत, तुम्ही जे काय केलंय ना, ते जर माझं लग्न होण्याआधी केलं असतं की नाही, तर तुडवून बडवून नाही, तुमचा हात तुमच्या कोपऱ्यापासून उपसून मगच हिसाब क्लिअर केला असता मी. पण त्याचं काय आहे, मी ढाले पाटलांची सून आहे आणि त्यांची पत राखण्यासाठी तुमच्या थोबाडावर निभावले. किती बी काही बी झालं तरी माझे आई डॅडी माझा इगो आहेत. आणि तुमच्यासारख्या दीड दमडीच्या माणसानं माझ्या इगोला जर पुण्यांदा टच करायचा प्रयत्न केला ना, तर जित्ता गाडीन. तुझ्या तर सामंत, गो बॅक, गो बॅक. Now let me introduce myself. Myself सुजित शिवाजीराव ढाले पाटील. आपण कवा फुल नेम सांगत नसतोय, आज जरा सांगायची गरज वाटते. ही पैशाची काय लढतर आहे आम्हाला काय माहित नाही, पण तू अजून एक सेकंद जरी इथं थांबलास ना, तरी तुझ्या अंगावरचा एक एक कपडा फाडी. हे बघा, सुजित ढाले पाटलाने एक शिट्टी मारली ना, आंबेगावच्या कंदी कोपऱ्यातून माणसं उभी राहतात. डेमो देऊ देऊ का डेमो? हम वैसे गुंडागर्दी करते नहीं है. तुम्हारे जैसे लोगों की गर्दी हो गई ना, तो हमें गुंडा बनना पड़ता है. आता एक काम करायचं, फोन काढायचा, यांच्या डॅडीसनी फोन करायचा आणि सांगायचं तुमचा हिशोब शेटल डाऊन झालेला आहे. आणि सॉरी पण म्हणायचं. आता फोन काढताय का वाजवू शिट्टी? हां, हॅलो सामंत, मी ते तुमच्या कामाचं ते पंजाबराव, फोन एवढ्यासाठी केला होता की आपला व्यवहार संपलाय. माझे पैसे मला मिळालेत. आपला मॅटर क्लिअर झालाय. काय म्हणले? हो, मी आता तुम्हाला कधीच फोन करणार नाही. आणि त्या दिवशी जे झालं ते आणि त्या दिवशी जे झालं त्याबद्दल सॉरी. हॅलो हॅलो, मायला पायरी ओळखून राहायचं काय? सामान का फिमन नॉनसेन्स. पंजाबरावशी पंगा घेतोय रे. झालं, आता 3 महिन्याचं सुटायचं. चला.
हात कोपरापासून उपसेन. छोटा पॅकेट बडा धमाका, वहिनी द लिटिल नाही, वहिनी द ग्रेट. आजपासून तुम्ही आमच्यासाठी वहिनी द ग्रेट. रिस्पेक्ट. सुजित ढाले पाटला करून फुल रिस्पेक्ट. त्रिवार मुजरा. आव आव आव, सुजित भाऊजी